मंडळी नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जुन्नर आणि भीमाशंकर दरम्यान वसलेला एक खूपच ऑफबीट वॉटरफॉल. हे बघू शकता, सध्या आपण सह्याद्रीच्या टॉपला आहोत. सगळे घाट वगैरे चढून आपण एकदम सह्याद्रीच्या वरती आलोय. कोकणकड्याच्या इथं आलेलो आहोत आणि इकडं बघा कसं वातावरण आहे, अगदी स्वर्गासारखं वातावरण आहे. वन ऑफ द प्रिटिएस्ट गॉर्जियस वॉटरफॉल इन सह्याद्री. हा धबधबा खूप जास्त लोकप्रिय नाही, मात्र महाराष्ट्रातील आणि सह्याद्रीतील सर्वात सुंदर धबधब्यांपैकी एक नक्कीच आहे. चला तर एक्सप्लोर करूया दुर्गादेवी कोकणकडा आणि कांचन वॉटरफॉल. तर मंडळी, आता आपण इथं बाईक पार्क केलेली आहे. ते घर आहे, अशा ठिकाणी पार्क केली आहे गाडी आणि सिमेंटचा रस्ता इकडे पाठीमागं संपतोय आणि इथून पुढे आपल्याला अशी ट्रेक करून जायचं आहे. या इकडे पाठीमागं आहे धबधबा. चला तर ट्रेक सुरू करूयात आता. लेट्स गो. तर मंडळी, ट्रेकिंग आता चालू केलेली आहे आपण. खूपच आल्हाददायक वातावरण आहे. आजूबाजूला पक्ष्यांचे वगैरे आवाज येत आहेत. एक ड्रोन ऑलरेडी उडताना दिसतोय इकडं. म्हणजे खूप सारी मंडळी पोहोचलेली आहेत इकडं. आवाज पण येतोय मोठमोठ्याने ओरडताना माणसांचा. संडे आहे आज, ऑब्वियसली लोक असणारच, पण एक्सपेक्ट करूया आपल्याला ठीकपणे पाहता येईल लोकेशन्स. लेट्स गो. तर मंडळी, आत्ता वॉटरफॉलच्या अगदी जवळ आलेलो आहोत आपण आणि पाठीमागं इकडे वॉटरफॉल दिसतोय आपल्याला या ठिकाणी. पण आपल्याला इकडून असं ट्रेक करून खाली जायचंय, त्यासाठी खूप छान इकडून दिसते व्ह्यू, पण समोरून गेल्यानंतर अजूनच सुंदर असा व्ह्यू दिसेल आपल्याला. आणि मंडळी, आता आपण पोहोचलेलो आहोत त्या वॉटरफॉलच्या अगदी समोर आणि अतिशय जबरदस्त असा व्ह्यू दिसतोय इकडून. खूपच सुंदर असा वॉटरफॉल आहे. वन ऑफ द बेस्ट वॉटरफॉल्स इन महाराष्ट्र. वन ऑफ द प्रिटिएस्ट गॉर्जियस वॉटरफॉल इन सह्याद्री. नक्की बघितला पाहिजे. गुगल मॅपवरती बघून एवढं वाटलं नव्हतं की एवढा मोठा असेल, मात्र इथं आल्यावर समजलं खूपच मोठा असा हा वॉटरफॉल आहे. सो आपण आता जवळ जाऊन बघूयात की कशा प्रकारे व्ह्यूज आहे तिथून. आम्ही जेव्हा हा धबधबा व्हिजिट केला तेव्हा खूप जास्त पाऊस देखील नव्हता, तरीसुद्धा धबधब्याला ठीकठाक पाणी होते. यावरून अंदाज लावता येऊ शकतो की मुसळधार पाऊस असताना या धबधब्याला खूप प्रचंड पाणी असू शकतं. येथील स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार या धबधब्याला मान्सून नंतरचे काही महिने सुद्धा पाणी असतं. तर मंडळी, अशा प्रकारे आहे हा कांचन वॉटरफॉल आणि याच्या खाली बघू शकता अशा गुहा तयार झालेल्या आहेत हवेमुळं. तिकडे खाली जाणं रिस्की आहे जास्त. या दगडांवरून आपण शॉट घेऊन बघूया तिकडचा, खूप मस्त निघेल. या आहेत त्या गुहा आणि खूप मोठमोठे कातळ खडक आहेत वरती आणि अशा प्रकारे हा धबधबा खूपच उंचीवरून कोसळतोय खाली आणि असं एक डोह तयार झालेला आहे. तुम्ही पोहू शकता, मात्र जेव्हा खूप जास्त पाऊस असेल, खूप जास्त प्रवाह असेल, त्यावेळी इथे जाऊ नका असंच सजेस्ट करेन मी, कारण खूप दगड वगैरे आहेत इकडं. वरतून देखील दगड पडू शकतात.
या धबधब्याची ट्रेक सोप्या ते मध्यम श्रेणीची आहे. हातवीज गावापासून साधारण अर्धा तासाची ट्रेक करून आपण या धबधब्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यासाठी हातवीज गावापासून खाली दरीमध्ये डिसेंड करावा लागतो. तर मंडळी, हा आहे व्ह्यू कांचन वॉटरफॉलचा. अशा प्रकारे खूपच सुंदर असा वॉटरफॉल हा इथे दिसतोय. इथे येताना फक्त काळजी एवढी घ्यायची आहे की येताना फक्त सावकाश यायचं आहे, एकमेकांची मदत करत यायचं आहे. इकडं स्वच्छता पाळायची आपल्या सर्वांना, कारण इकडे बघितलं थोडंफार प्रत्येक पर्यटन स्थळाप्रमाणे इकडे देखील कचरा आहेच. बाकी वाट थोडी निसरडी आहे, पावसाळ्यामध्ये आणखी त्रास होऊ शकतो, पण एकमेकांची मदत करत आलात तर तो देखील प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. काही ठिकाणी खडी चढाई आहे, तिथून सावकाश यायचं आहे. बाकी वॉटरफॉल खूप मस्त आहे. मुसळधार पाऊस असेल, धबधब्याचं पाणी जेव्हा खूप जास्त असेल तेव्हा पाण्यात उतरायची काही गरज नाही. त्याच्यामुळे दुरूनच एन्जॉय करायचं, फोटोज वगैरे घ्यायचे. खूप जास्त प्रवाह असल्यावर मी रिकमेंड नाही करणार की तुम्ही पाण्यामध्ये जावं. आणि बाकी लोकेशन खूप मस्त आहे, एकंदरीत एकदम जबरदस्त लोकेशन आहे. महाराष्ट्रातला वन ऑफ द बेस्ट वॉटरफॉल नक्कीच म्हणू शकतो याला. खूप सुंदर दिसतोय हा, खूप उंचीवरून कोसळतोय. नक्कीच आलं पाहिजे इथं. या धबधब्याचं लोकेशन आणखी फार लोकांना माहीत नाही. ऐन पावसाळ्यात सुद्धा इथे तुंबळ गर्दी होते असं चित्र सहसा दिसत नाही. मात्र हे लोकेशन खूपच रिमोट आहे, त्याच्यामुळे इथे जर काही आपत्तीग्रस्त परिस्थिती निर्माण झाली तर वेळीच मदत पोचणंसुद्धा थोडंसं अवघड आहे. 2014मध्ये भूस्खलन झालेलं माळीणगावसुद्धा इथून अगदी काहीच अंतरावर आहे. तर मंडळी, वॉटरफॉल पाहून आता पुन्हा एकदा आपण पार्किंगच्या इथे आलेलो आहोत, जिथं आपण गाडी पार्क केली होती. आणि आत्ता आपलं पुढचं डेस्टिनेशन आहे ते म्हणजे दुर्गादेवी कोकण कडा. तर आता थेट आपण तिकडे जाणार आहोत. कांचन वॉटरफॉल पाहून झाल्यानंतर 10 मिनिटांची ड्राईव्ह करून आपण दुर्गादेवी कोकण कडा पाहू शकतो. मंडळी, सध्या आपण दुर्गादेवी कोकण कड्याच्या इथं आलेलो आहोत. आणि इकडं बघा कसं वातावरण आहे, अगदी स्वर्गासारखं वातावरण आहे. पाऊस नाही पडत तरीही धुकं बघा किती, इकडं काहीच नाही दिसत. आणि या इकडे पाठीमागं दुर्गादेवी माता मंदिर आहे, ते मंदिर आता आपण बघायला जाऊया. हे अशा प्रकारे इकडं पार्किंग वगैरे करून तुम्ही असं जाऊ शकता इकडं. सो मंडळी, बघू शकता किती सुंदर असा रस्ता आहे, अतिशय भारी आल्हाददायक वातावरण आणि छोटासा रस्ता आणि पुढे मंदिर आहे. हे बघू शकता मंडळी, अशा प्रकारे हे दुर्गादेवी माताचं मंदिर आहे. आणि इकडं असे खूप सारे दगड ठेवलेत, शेंदूर वगैरे लावूया. आणि त्याच्यानंतर असा रस्ता आहे पुढे थोडा. चला तर पुढे जाऊयात आता. आणि मंडळी, अशा प्रकारे इकडे पूर्णपणे धुकं पसरलेलं आहे, काहीच दिसत नाही समोरचा, अजिबात काहीच नाही दिसत. अशा प्रकारे आहे वातावरण. अशा वातावरणामध्ये आता आपण पुढे नाही जाऊ शकत, पण समोर इकडे कोकण कडा आहे. सध्या
खूप ढग इकडे पसरलेले आहेत. बघूयात थोडा वेळ वातावरण क्लिअर होतंय का. तसं झालं तर आपण इथले शॉट्स घेऊयात. आम्ही शोधत आलो इकडं, पण काय ही धुक्यांची चादरच एवढी पसरली की जास्त काही इकडचं दिसत नाही. पुढे जाऊ वाटत नाही सध्या. इकडे एक आवाज येतोय पक्ष्याचा, शिट्टी वाजवल्यासारखा पक्षी ओरडतोय तो. तर अजून एकदा पुन्हा एकदा इकडं पण धुकं आले परत एकदा. मान्सूनमध्ये मान्सून क्लाउड फॉर्मेशनचा एक्सपिरियन्स इथे आपण घेऊ शकतो. तर मंडळी, अशा प्रकारे आपण आता हा व्हिडिओ इथे थांबवत आहोत. पुढे जर वाटेत काही दिसलं तर त्याच्या क्लिप्स कंटिन्यू पुढे दाखवेनच. पण सध्या आपण आता इथे हा व्हिडिओ संपवत आहोत, या डेस्टिनेशनचा व्हिडिओ. तर दुर्गादेवी कोकणकडा आपण बघायला आलो होतो, मात्र इकडं प्रचंड धुकं असल्यामुळे नीट पाहता नाही आलेला. नेक्स्ट टाइम नक्कीच व्यवस्थित कोकणकडा देखील आपण पाहूया. तर आपण भेटत राहू अशाच भन्नाट ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फिरत राहा, सुरक्षित राहा आणि हा मान्सून एन्जॉय करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड बाय, धन्यवाद.